राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई। त्या सर्वांना अभिमानाची गोष्ट भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांनी काल दिनांक 9 जून 2026 रोजी 12 वर्षे पूर्ण करून पंतप्रधान पदाची 12 वर्षे पूर्ण करून आपल्या भारतामध्येच नव्हे संपूर्ण जगामध्ये एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे। आपल्या सर्वांसाठी अभिमानाची एक गोष्ट अशी आहे की या 12 वर्षात जे भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या 2014 पासून मोदी साहेबांनी जी सूत्र भारताच्या हातात घेतली तेव्हापासून जो भारताच्या प्रगतीची जी घोडदौड सुरू झाली ती आज 12 वर्षामध्ये आपण आजपर्यंत बघतो आहोत। यामध्ये विविध प्रकारचे असे ठळक कामं मोदी साहेबांची आपल्याला सांगता येतील। यामध्ये पायाभूत सुविधा जसे की वंदे भारत ट्रेन झाली, त्यानंतर नवीन संसद भवनाची निर्मिती झाली। अशा प्रकारे जर कामं बघितली आपण तर डिजिटल क्रांतीमध्ये भारताने UPI मधून जे प्रगती केली ती UPI द्वारे बँकिंग प्रणाली मोदी साहेबांनी आणली आणि संपूर्ण जगामध्ये आपण त्यामध्ये अव्वल स्थानी आहोत। म्हणजे एक UPI द्वारे बिना पैशाने आपण म्हणता येईल बँकिंग फोनद्वारे बँकिंग यामध्ये सर्व लोक विद्यार्थी यामध्ये बँकिंगचे व्यवहार करतात। तसेच आपण बघितलं तर अनेक कल्याणकारी योजना मोदीजींनी आणल्या ज्यामध्ये गरिबांसाठी मोफत घरं असतील, रेशन असेल, शेतकऱ्यांसाठी वार्षिक मदत ही मोदी साहेबांद्वारे दिल्या जाते। त्याच पद्धतीने महत्त्वाचे काही निर्णय जे 370चे कलम असतील किंवा राम मंदिरची उभारणी असेल असे जे प्रलंबित प्रश्न जे वर्षानुवर्षे शतकानुशतके प्रलंबित प्रश्न होते ते मोदी साहेबांनी यावेळेस आपल्या या 12 वर्षामध्ये आपण बघितलं। आज आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आणि त्यासाठी आपण मोदी साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी इथं मंदिरामध्ये आमच्या नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आमचे सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांनी सर्वांनी मोदीजींच्या दीर्घ आयुष्यासाठी इथं शंभू महादेवांकडे प्रार्थना केली आणि त्यांचं अजून पंतप्रधानपद त्यांच्याकडेच राहू दे आणि भारताची अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे आम्ही सर्वांनी प्रार्थना केली। या पद्धतीने आपण आमच्या साधनाताई महाजन आणि गटनेत्या असतील साधनाताई आपलं संध्याताई पाटील तसेच सर्व बांधकाम समिती सभापती आतिशभाऊ जालटे, सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। धन्यवाद।